संक्रांत आली तर तुम्ही पण तिळगुळाचे लाडू बनवले आहेत का? नाही बनवले? चला बनवूया. शेंगदाणे अर्धी वाटी घेतली, तीळ 1 वाटी, थोडेसे काजू बदाम आणि घेतला 1 वाटी गूळ. आता शेंगदाणे आपण थोडेसे भाजून घेऊया. बारीक गॅसवरतीच आपल्याला भाजायचे. शेंगदाणे भाजून झाले की आपण ते गार व्हायला ठेवूया आणि त्याच कढईमध्ये आपण तीळ गरम करून घेऊया. तिळामध्येच थोडेसे काजू बदाम टाकणार आहे आणि ते सर्व आपण एक सोबतच भाजून घेणार आहोत. अगदी एक 5 ते 10 मिनटात हे होऊन जातात. आता हे आपण गार करून घेऊया. गार झाले की आपण हे मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. एकदा हे फिरवून घेऊया मिक्सरमध्ये आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत. गूळ ॲड केला की आपण हे परत एकदा मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. आता हे आपले प्रॉपर आपलं जे मिक्सचर आहे हे रेडी आहे. आता आपण याचे छोटे छोटे लाडू बनवून घेऊया. खूप इझी होतात हे आणि याच्यात पाकाची गरज नाही पडत आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेले खूप इझी आहेत हे लाडू. आणि हे आपले फक्त संक्रांतीसाठीच नाही तर तुम्ही एरवी पण घरात बनवून ठेवू शकतात. खूप हेल्दी आहे. तर इथे आपले लाडू तयार झाले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले हे तिळाचे लाडू आपले रेडी आहे आणि हे बिना पाकाचे आहे. तुम्ही ट्राय नक्की करा. थँक्यू.